स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळेला हा असा आवाज ऐकू येत असतो, "अगं भाजीत मीठ घातलंयस का नाही? भाजीत मीठच फार कमी आहे. आण ती मिठाची डबी आण." आणि मग त्या बरणीतून थोडंसं मीठ घेतलं जातं आणि वरून त्या खाद्यपदार्थावर घातलं जातं. ही सवय आहे का तुम्हाला? थांबा. तर ही सवय असेल तर आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आहारामध्ये मीठ असणं आवश्यक आहे. सोडियम पाहिजेच आपल्याला. पण जर त्याचं प्रमाण जास्त झालं असेल, जर तुम्ही ते जास्त खात असाल, तर त्याचे दुष्परिणाम, गंभीर दुष्परिणाम हे शरीरावर होत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आहारामध्ये मीठ किती असलं पाहिजे, तुम्ही ते कसं कमी करू शकता आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घेणं महत्त्वाचं आहे, याबद्दल सुद्धा मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचाल, आरोग्य प्रेरणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मीठ आहारात पाहिजेच, कारण त्याच्याशिवाय पदार्थ रुचकरच होत नाही. पण त्याचं प्रमाण पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही भाजीत मीठ असताना सुद्धा जर ते वरून घेत असाल, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला माहीत नसेल, पण हे वरून घेतलेलं मीठ हे तुमच्या हृदयरोग होण्यासाठी सुद्धा कारणीभूत असते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशांना तर कमी प्रमाणात मीठ खायचं असतं आणि जर त्यांनी वरून मीठ जर घेतलं, तर त्यांचा उच्च रक्तदाब हा अधिक त्रासदायक ठरू शकतो. सोबतच स्ट्रोक येणे ही सुद्धा समस्या होऊ शकते. डोकेदुखी, पचनाचे विकार व हाडातले कॅल्शियम कमी होण्याची सुद्धा शक्यता असते. जर जास्त मीठ तुम्ही घेत असाल, तर तुम्हाला वॉटर रिटेन्शन म्हणजे शरीरामध्ये सूज सुद्धा येत असते. तहान वारंवार लागते, ही सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आहारामध्ये मीठ आपण किती घेत आहोत, हे आपल्याला प्रमाण माहिती पाहिजे. भाजीमध्ये एखाद्या वेळेस मीठ कमी पडलं तर चालेल, तुम्ही तो पदार्थ तसाच खा, पण वरून मीठ घालून तो कधीही खाऊ नका. कोणत्याही सॅलडमध्ये सुद्धा म्हणजे काकडी असेल तर त्याच्यावर घाल मीठ, टोमॅटो असेल तर त्याच्यावर घाल मीठ, कांदा असेल तर त्याच्यावर सुद्धा वरून मीठ घातलं जातं आणि मग तो मस्तपैकी कालवून तो तसा खाल्ला जातो. तर तसं अजिबात करायचं नाही. जर तुम्ही सॅलड म्हणून जर घेत असाल तर ते सॅलड म्हणूनच तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून तो पदार्थ घ्यायचा नाही. तो आहारामध्ये घटक घ्यायचा नाही. यामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त मीठ हे जमा होत असतं. हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांना हे माहीत नसेल. फक्त चवीसाठी किंवा जिभेला ते मीठ लागत नाही प्रॉपर म्हणून वरून पदार्थामध्ये मीठ घालण्याची अनेकांना सवय असते. तर ही सवय असेल तर आत्ताच लगेच ही बंद करा. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. तशी किडनी सुद्धा महत्त्वाचीच आहे आणि फिल्ट्रेशनचं काम किडनी करत असते. शरीरातलं टॉक्सिन्स बाहेर टाकायचं काम करत असते. त्यामुळे जास्तीचा ताण हा जास्त मीठ खाऊन किडनीला देऊ नका. त्यामुळे किडनीचं आरोग्यसुद्धा बिघडते. त्यामुळे आहारातून मीठ हे फार कमी करा. आणि त्याचं प्रमाण हे फार महत्त्वाचं आहे. तर प्रौढांसाठी साधारणपणे 5 ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे एक छोटासा टीस्पून एवढंच आपल्याला हे मीठ आहारामध्ये घ्यायचं आहे. आणि ते भाजीमध्ये असतं. सकाळची भाजी, दुपारचा संध्याकाळची भाजी, नाश्ता तसेच बऱ्याच आपण जे फूड घेत असतो त्याच्यामध्ये मीठ हे असतेच. त्यामुळे वरून मीठ घेण्याची काही आवश्यकता नाही. आता तुम्हाला आहारातून मीठ कमी कसं करता येईल याच्याकडे आपण वळूयात. तर पहिली सवय तर अजिबात वरून मीठ घ्यायचं नाही. दुसरी सवय म्हणजे जर तुम्ही पापड, लोणची जर घेत असाल आणि ते कसं खारवलेला पदार्थ असतो तो, तर तो सुद्धा कमी करा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॅक फूड घेता किंवा प्रोसेस्ड फूड घेत असता, तर त्याच्या पाठीमागे जे लेबल्स असतात, त्यामध्ये मिठाचं प्रमाण किती आहे हे तपासून घेत चला. सोबतच चिप्स, नमकीन हे तर कमी करायचेच आहेत आपल्याला आणि जे सॅलड घेतो त्याच्यात सुद्धा मीठ घालायचं नाही. तसंच ते फळं खायचं. बऱ्याच वेळेला जो आपला पेरू असतो, तर हा पेरू आपण त्या विक्रेत्याला विचारतो, "पेरू गोड आहेत ना?" तर तो म्हणतो, "हो, गोड." पण हाच पेरू बऱ्याच वेळेला त्याच्यावर तिखट मीठ टाकून खाण्यात येतो. बरोबर? तर तसं करायचं नाही. तो जसा पेरू आहे तो तसाच आपल्याला खायचा आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन आपल्याला अदर फ्लेवर काही ॲड करायचे नाहीत. मीठ, तिखट हे काही घालायचं नाही. त्यामुळे काय होतं त्या घटकाची, त्या पदार्थाची जी चव असते म्हणा किंवा जे न्यूट्रिशन पॉवर असते त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे जो पेरू तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे तुमच्या आरोग्यासाठी, इव्हन डायबिटीजच्या लोकांसाठी तोच पेरू त्यामध्ये तिखट, मीठ घातल्यामुळे त्याचं जे न्यूट्रिशन जे असतं ते आपण टोटली डिस्टर्ब करतो. त्यामुळे पेरू जसा आहे तो तसाच खा. बरेच जण
जो काही आजार आहे तो अंगावर काढत असतात. लगेच डॉक्टरकडे जात नाही. घरगुती उपाय वगैरे काही ना काहीतरी करत असतात. पण या रक्तदाबामध्ये तर घरगुती उपाय अजिबात करू नका. जर रक्तदाब वाढत असेल, चक्कर येत असेल, तशी लक्षणं असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवा. पायावर सूज येत असेल, चेहऱ्यावर सूज असेल, डोळ्याच्या खाली सूज येत असेल, तरीही लगेच डॉक्टरांना दाखवत चला. सोबत श्वास घेण्यास अडचण होत असेल, हृदयासंदर्भात काही आजार निर्माण झालेले आहेत, दम लागत आहे, असे जेव्हा कंडिशन्स असतात, सिम्प्टम असतात, लक्षणं असतात, तेव्हा वेळीच डॉक्टरांकडे जाऊन दाखवा. घरगुती उपाय करत बसू नका. कधी-कधी काय होतं, आपल्या ह्या जास्तीच्या अशा चुकीच्या सवयीमुळे आजार हा फार पुढे गेलेला असतो. काही लोकांच्यामध्ये सिम्प्टम लगेच दिसतात, काही लोकांच्यामध्ये आजार फार पुढे गेल्यानंतर दिसत असतात. त्यामुळे घरगुती उपाय करत न बसता लगेचच त्या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घ्या. संतुलित योग्य आहार, योग्य मात्रेत, योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने घेत चला. नक्कीच तुम्ही सुदृढ राहाल. आजच्या या आरोग्य प्रेरणा YouTube चॅनलमध्ये आपण जास्त मीठ खाल्ल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात याची माहिती घेतलेली आहे. पुढचा व्हिडिओसुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता लगेचच आरोग्य प्रेरणा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल.